I am from Gandhinath Rangaji College of D Pharmacy, and this is the subject is biochemistry and clinical pathology. In that we already completed the two chapter, that is introduction to biochemistry and cell, and this is the next chapter, that is carbohydrates. This is also very important chapter, that is carbohydrates. First we will see the definition of carbohydrates. Carbohydrates are defined as polyhydroxyaldehyde or ketones or compounds which produce them on hydrolysis. The definition is carbohydrates are defined as polyhydroxyaldehydes or ketones or compounds produce them on hydrolysis. ह्याच्यामध्ये जर करता आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी म्हटलं की पॉली म्हणजे काय, मेनी, हायड्रोक्सी मीन्स OH ग्रुप. आता कार्बोहायड्रेट म्हणजे काय असतं नेमकं, ह्याच्यामध्ये भरपूर OH ग्रुप असतात, मेनी OH ग्रुप्स प्रेझेंट असतात. दे ऑल्सो कंटेनिंग अल्डिहाइड, दॅट इज CHO और कीटोन मॉलिक्यूल और कंपाउंड्स विच देम ऑन हायड्रोलिसिस, ह्याला आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. तुम्हाला एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारतं डिफाईन अँड गिव्ह द फंक्शन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. ते झालं आपलं याचं डेफिनेशन. नेक्स्ट आहे फंक्शन्स. आता कार्बोहायड्रेट्सचं आपल्या बॉडीमध्ये काय फंक्शन असेल, दे आर द मोस्ट अबंडंट डायटरी सोर्स ऑफ एनर्जी, दॅट इज 4 कॅलरी पर ग्रॅम फॉर ऑर्गॅनिझम. आता जे काय आपण खातो, आता आपण चपाती खातो, चपातीमध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतो, पण 1 ग्रॅममध्ये आपल्याला 4 कॅलरी आपल्याला एनर्जी भेटतो. दॅट इज दे आर दी मोस्ट अबंडंट डायटरी सोर्स ऑफ एनर्जी. आपण एनर्जी सोर्स म्हणून आपण कार्बोहायड्रेट खातो. दॅट शुड बी 1 ग्रॅम कंटेनिंग दी 4 कॅलरी ॲज इन एनर्जी. कार्बोहायड्रेट्स आर प्रिकर्सर फॉर मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. प्रिकर्सर मीन्स स्टार्टिंग मटेरियल. आता आपल्याला फॅट तयार करायचं आहे, अमायनो ॲसिड तयार करायचं आहे, ह्याच्यामध्ये जे काही स्टार्टिंग मटेरियल आहे त्याला आपण म्हणतो प्रिकर्सर. आता प्रिकर्सर हे आपण कार्बोहायड्रेट म्हणून यूज करतो. कार्बोहायड्रेट्स पार्टिसिपेट इन द स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन, सेल फंक्शन्स सच ॲज सेल ग्रोथ, अडेजन अँड फर्टिलायझेशन. ह्या फंक्शन्ससाठी हे आपण कार्बोहायड्रेट्स आपण यूज करतो. दॅट इज दी पार्टिसिपेट इन स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेनमध्ये आपण यूज करतो, म्हणजे तयार होण्यासाठी कार्बोहायड्रेट्सचा यूज होतो. सेल्युलर फंक्शन्समध्ये, सेल ग्रोथसाठी, ॲडिजनसाठी अँड फर्टिलायझेशनसाठी आपल्याला कार्बोहायड्रेटची गरज असते. नेक्स्ट इज द स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ मेनी ऑर्गॅनिझम. दिस इन्क्लूड्स दी fibers or cellulose of plants, exoskeleton of some insects and the cell wall of organism. Mostly they are the structural component of the many organism, like cell, जे का आता एक्झोस्केलेटन आहे सम इन्सेक्ट्सचं. आता कॉक्रोच आहे, कॉक्रोचचं जे वरचं लेअर असते दॅट इज ऑल्सो मेड फ्रॉम दी कार्बोहायड्रेट्स अँड ऑल्सो सेल वॉल ऑफ दी ऑर्गॅनिझम दिस आर मेड फ्रॉम दी कार्बोहायड्रेट्स. Carbohydrates also serve as storage form of energy to meet immediate energy demand of the body. आता आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट हे स्टोअर होतं इन दी फॉर्म ऑफ एनर्जी टू मीट इमिडिएट एनर्जी. आता आपलं समजा एकदम चक्कर आली त्यावेळेस आपण ग्लुकोज देतो. ग्लुकोज म्हणजे काय, हे आपलं कार्बोहायड्रेट आहे. तसं आपल्या बॉडीमध्ये पण काही प्रमाणात आपल्या कार्बोहायड्रेट हे स्टोअर होतं ॲज इन दी फॉर्म ऑफ एनर्जी सोर्स. These are the some functions of carbohydrates. Next we will see the very important, तुम्हाला एक्झामला विचारतील डिफाइन अँड क्लासिफाय कार्बोहायड्रेट्स. The next part is the classification of carbohydrates. The first one is that is based on chemical composition. Carbohydrates are classified on chemical composition. First classification, that is monosaccharide, second is oligosaccharide, third one is polysaccharide. मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड अँड पॉलिसॅकॅराइड. हे तुम्हाला 12वी पण ऑलरेडी झालेलं आहे. दॅट इज मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड अँड पॉलिसॅकॅराइड. आता ऑलिगोसॅकॅराइडमध्ये आपण
अजून त्याला डिवाइड केलं डायसॅकराइड अँड ट्रायसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड इज अगेन क्लासिफाईड इंटू डायसॅकराइड अँड ट्रायसॅकराइड. त्याची जनरल फॉर्म्युला आहे C6H12O6, याचा आहे C12H22O11, याचा आहे C6H10O5. दिस इज N. N मीन्स N number. That is the general formula. The monosaccharide, these are cannot be hydrolyzed to simple compound. Oligosaccharide in the disaccharide, these are hydrolyzed produced to monosaccharide. On hydrolysis produces the monosaccharide. तर हायड्रोलिसिस म्हणजे काय? हायड्रोलिसिस मीन्स ब्रेकडाऊन. आता जर करता आपण मोनोसॅकराइडला आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही. सो दॅट इट इज दी कॅनॉट हायड्रोलाइज ऑर कॅनॉट ब्रेकडाऊन इंटू सिम्पल कंपाऊंड. तेच आपण डायसॅकराइडला ब्रेकडाऊन करू शकतो. दॅट कॅन प्रोड्युसेस दी मोनोसॅकराइड. डायसॅकराइडला आपण ब्रेकडाऊन करू शकतो आणि त्याला आपण मोनोसॅकराइड तयार करू शकतो. तसं आपण ऑलिगोसॅकराइडमध्ये आपण हायड्रोलिसिस करू शकतो, ब्रेकडाऊन करू शकतो आणि प्रोड्युसेस दी मोनोसॅकराइड. Monosaccharides are soluble in water. Disaccharides are also soluble in water. Polysaccharides are also insoluble. These are insoluble in water. आता मोनोसॅकराइड्सचे आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत. फर्स्ट वन इज अल्डोजेस, सेकंड वन इज कीटोजेस. इन अल्डोजेस containing aldehyde function group, the example is glucose. Ketosis containing ketone function group, the example is fructose. तसं डायसॅकराइडचं एक्झाम्पल्स आहेत लॅक्टोज, माल्टोज अँड सुक्रोज. दीज आर दी डायसॅकराइड्स. इन पॉलिसॅकराइड्स दीज कंटेनिंग एक्झाम्पल्स आर स्टार्च, ग्लायकोजन अँड cellulose. These are the examples of polysaccharide. The classification is very very important. These are mainly classified into monosaccharide, oligosaccharide and polysaccharide. Monosaccharide, the examples are glucose, fructose. Disaccharide examples are lactose, maltose and sucrose. Polysaccharides are examples are starch, glycogen and cellulose. Next is the based on next classification based on physical and chemical properties. The carbohydrates are again classified into sugars and non-sugars. These are sweet, insoluble in water. These are the sweet but insoluble in water. These are again classified into two classes. These are again classified into two classes, that is reducing sugar and non-reducing sugar. In reducing sugar examples are glucose, fructose, lactose and maltose. In non-reducing sugar that is sucrose. In non-sugar मध्ये आपण बघतोय examples are starch, glycogen and cellulose. In example reducing sugar and non-reducing sugar, reducing sugars are glucose, fructose, lactose and maltose. Non-reducing मध्ये sucrose. In non-sugar मध्ये starch, glycogen and cellulose. These are the examples of non-sugar. This is the classification based on physical and chemical properties. आता आपण जे काही कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे त्याच्यामधला आपण पहिला पार्ट बघतोय मोनोसॅकराइड. दिस इज दी मोनोसॅकराइड. Monosaccharides are polyhydroxy. Poly means many, hydroxy means OH. Polyhydroxy aldehydes are ketones which cannot be further hydrolyzed into simple sugars. हे आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलेलं आहे. Monosaccharides are cannot be hydrolyzed into simple sugars. These are also called as
सिम्पल शुगर्स आपण काय म्हणतो तर बिकॉज दीज आर दी कॅनॉट बी हायड्रोलाइज्ड, त्यासाठी आपण त्याला म्हणतो सिम्पल शुगर्स. जनरल फॉर्म्युला इज CnH2ON. N means number of times. Monosaccharides are divided into different categories based on functional group, number of carbon atoms. They are given an example aldoses and ketoses. Aldoses, they contain aldehydic function group, that is CHO. The example is glyceraldehyde and glucose. The glyceraldehyde spelling is GLYCERALDEHYDE, glyceraldehyde, and second one is glucose. Next is ketoses, that is ketonic function group, that is CO, that is dihydroxyacetone and fructose. These are the two examples of ketoses. Depending upon number of carbon atoms, monosaccharides are divided into. आता आपण मोनोसॅकराइड्स पण आपण कसं डिवाइड झालं ते आपण बघूया. आधी आपण बघूया फॉर्म्युला मोनोसॅकराइड्स, aldoses, ketoses, and these are the examples. This is they containing 3 carbon, 4 carbon, 5 carbon, 6 carbon and 7 carbon, that is C3H6O3, C4H8O4, C5H10O5. This is the C6, C7. कार्बन 3 असेल तर आपण म्हणतो ट्रायोजेस, 4 असेल तर टेट्रोजेस, 5 असेल तर पेंटोजेस, 6 असेल तर हेक्झोसेस, 7 कार्बन असेल तर हेप्टोजेस. These are the examples: glyceraldehyde, erythrose, ribose, glucose, and this is the glucoheptose. आता केटोन असेल तर आपण म्हणतो डायहायड्रॉक्सी ॲसिटोन, इरिथ्रोलोज, रायबोलोज, फ्रुक्टोज अँड सिडोहेप्टुलोज. They containing ketonic function group, aldehydic function group. These are the monosaccharides. These are the carbon numbers. These are the formula. These are the monosaccharides. They are given some structures of trioges. This is the D-glycerol, L-glycerol, and this is the dihydroxyacetone. This is containing 3 carbon, 1, 2, 3. They containing 3 carbons. This is also aldehydic function group. This is also aldehydic function group. This is the ketonic function group. So that this is called as D-glycerol. This is L-glycerol. This is the dihydroxyacetone. तर ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे ह्याच्यामध्ये जर करता बघितलं OH ह्या साईडला आहे राईट हँड साईडला, ह्याच्यामध्ये आपल्याला OH लेफ्ट हँड साईडला आहे, त्यासाठी आपण ह्याला म्हणतो डी ग्लिसरॉल. दिस इज दी L ग्लिसरॉल. नेक्स्ट इज दी टेट्रोजेस. दे कंटेनिंग 4 carbon, 1, 2, 3, 4. This is the D-erythrose. This is wrong structure. This is the D-threose. This is the D-threose structure. They contain 1, 2, 3, 4 carbon. That is the tetroges. Next one is pentoses. They containing 5 carbon, 1, 2, 3, 4, 5. These are the 5 carbon. This is also 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. This is called as D-ribose. This is D-ribulose, D-xylose. This is D-laxose, LYXOSE. आता आपलं हे स्ट्रक्चर सर्व दिसायला आपलं सेम दिसतात, पण ह्याच्यामधलं जे काय
OH आहे, हे जे OH असतात ते आपल्याला राईट हँड साईड नाही तर लेफ्ट हँड साईडला असतो, त्यासाठी आपण त्याची नावं आपल्याला चेंज होतात. नेक्स्ट वन इज दी hexoses, that is containing 6 carbon. This is 1 2 3 4 5, this is 6, and this is the glucose, D-glucose, and this is the D-galactose. ह्याच्यामध्ये जर करता आपण बघायला गेलं तर आपलं हे दोन्ही सेम दिसतात, पण ह्याच्यामधलं जे कार्बन नंबर आहे दिस इज अँड सिस, ह्याच्यामधलं जे का OH आहे तो OH वरच्या साईडला आहे, इथं खालच्या साईडला आहे, इथं H आहे, इथं OH आहे. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन D-glucose अँड D-galactose, and this is the D-mannose, this is the also hexoses. आता आपण मोनोसॅकराइड बघितलं आहे, त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. आता ग्लुकोज म्हणजे काय हे तर आपल्याला इन डिटेल्समध्ये आपल्याला बघायचं आहे. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट अँड मोस्ट वाईडली डिस्ट्रीब्युटेड कार्बोहायड्रेट. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट अँड मोस्ट वाईडली डिस्ट्रीब्युटेड. हे आपल्याला प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक आपल्याला मॅटरमध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लुकोज आपल्याला भेटतो. स्वीट, white crystalline, solid, soluble in water. These are the some physical property. It occurs primarily in sweet fruits, also in animals. हे आपल्याला फ्रूट्समध्ये, स्वीट फ्रूट्समध्ये भेटतो आणि ॲनिमल्समध्ये पण आपल्याला भेटतो इन द फॉर्म ऑफ मीट. In the combined form, it occurs as a polysaccharide such as glycogen, starch, cellulose in plant, which on hydrolysis yields free glucose, and disaccharides such as sucrose, that is cane sugar, yield glucose and fructose on hydrolysis. जर करता आपण मिनी ग्लुकोज घेतलं आणि कंबाईन केलं तर आपल्याला त्याच्यापासून तयार होतो पॉलीसॅकराइड्स. when we are taken the glucose mini and join together to forms the polysaccharides. तर पॉलिसॅकराइड्समध्ये आपल्याला ग्लायकोजन तयार होतो, स्टार्च तयार होतो, सेल्युलोज तयार होतो, दॅट इज इन दी प्लांट. आता जर करते ह्या पॉलिसॅकराइडला, ग्लायकोजनला, स्टार्चला म्हणा, परत त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं, ब्रेकडाऊन केलं तर आपलं परत जे काय आपलं ग्लुकोज आहे ते ग्लुकोज आपल्याला रिगेन होतो इन दी फॉर्म ऑफ डायसॅकराइड. तर डायसॅकराइडला आपण अगेन ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला भेटतो glucose and fructose. All carbohydrates are digested to form glucose before they can be absorbed in bloodstream and get transported different tissues in the body. आता जे काय आपण खातोय, काही आपण जे काय आपण खातोय त्याचं अल्टिमेटली कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. आता जर करता आपण चपाती खाल्लं, पोळी खाल्लं, भात खाल्लं तरी पण ते आपल्या बॉडीमध्ये ते ग्लुकोज म्हणून कन्वर्ट होतो बिफोर दे कॅन बी अब्सॉर्ब्ड इन द ब्लड स्ट्रीम. आता आपण भात खाल्लं तर डायरेक्ट आपल्या ब्लडमध्ये राईस तर जाणार नाही, भात जाणार नाही, दॅट विल बी कन्वर्टेड इन टू ग्लुकोज, दॅट इज द मोनोसॅकराइड अँड गेट ट्रान्सपोर्टेड टू द डिफरंट टिश्यूज इन द बॉडी. Since glucose is the potential aldehyde, it can be easily oxidized and thus it is capable of producing various compounds. आता ग्लुकोज म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइडिक फंक्शन ग्रुप भेटतो. The reducing property form the basis of several common methods of detecting the estimating glucose in biological fluids. This is the very important structure. This is the structure of D-glucose. आता D-glucose आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला आधी ऑक्सिजन काढावं लागेल, त्याच्यापासून आपल्याला
असं हे आपलं स्ट्रक्चर काढावं लागेल. दिस इज दी CH2OH. आता आपल्या नंतर तर OH, दिस इज H, दिस इज ऑल्सो OH, दिस इज H, OH, H, H, OH, and this is the H. This is the structure of D-glucose. आधी तुम्हाला ऑक्सिजन काढावं लागेल, त्याच्यानंतर त्याचं आपल्याला फ्रेम काढावं लागेल, त्याच्यानंतर त्याला आपण बॉन्ड अप्लाय करून त्याच्यामध्ये जे काय OH, H असेल ते आपल्याला जोडावं लागेल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ D-glucose. Next compound, that is second one, is galactose. Galactose is a constituent of lactose or milk sugar. ह्याला आपण लॅक्टोज किंवा मिल्क शुगर का म्हणतो? दॅट इज द कॉन्स्टिट्यूंट ऑफ लॅक्टोज किंवा मिल्क शुगर का म्हणतो? आता आपण दूध पितो, दूध आपल्याला कॉमनली आपल्याला थोडाफार तरी स्वीट लागतो, थोडंफार तरी आपल्याला गोड लागतो. दॅट इज बिकॉज ऑफ दी कंटेनिंग गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज म्हणजे काय? ॲक्च्युली गॅलॅक्टोज हे आपल्या लॅक्टोजमध्ये प्रेझेंट असतो. तर आपण म्हणतो मिल्क शुगर. शुगर म्हणजे गोड असतो. शुगरचं कंटेंट कशामुळे आलं तर आपल्याला गॅलॅक्टोजमुळं. त्यामुळे आपण म्हणतो मिल्क शुगर. आपण हायड्रोलिसिस लॅक्टोज गिव्स गॅलॅक्टोज. ज्यावेळेस आपण लॅक्टोजला ब्रेकडाऊन करतो, दिस इज द डायसॅकराइड, त्याच्यापासून आपल्याला गॅलॅक्टोज मिळतो. इट कॅन बी चेंज टू ग्लुकोज इन द लिव्हर अँड मेटाबोलाइज्ड. मी ऑलरेडी सांगितले, आपण जे काय खातो दॅट विल बी अल्टिमेटली कन्वर्टेड इन टू ग्लुकोज. आपण दूध पितो, दूधमध्ये काय असतो तर लॅक्टोज असतो, लॅक्टोजमध्ये काय असतो तर गॅलॅक्टोज असतो. त्या गॅलॅक्टोजचं आपल्या लिव्हरमध्ये कन्वर्ट होतो ग्लुकोजमध्ये आणि मेटाबोलाइज होतो. द गॅलॅक्टोज दॅट इज सिंथेसाइज्ड इन मेमरी ग्लँड टू फॉर्म द लॅक्टोज ऑफ मिल्क. इट ऑल्सो constituent of glycolipid and glycoprotein. This is the constituent of lipid and protein in the form of glycolipid and glycoproteins. It can be reduces Benedict's Barford reagents to form the oxazone with phenyl hydrazine and forms the nucleic acid with HNO3. आता हे जे टेस्ट आहे हे आपल्याला प्रॅक्टिकलला बघायचं आहे. प्रॅक्टिकल आपल्याला टेस्ट करायचं आहे. म्हणजे काय? आता आपण जे काय अननोन सॅम्पल घेतलं आहे ते गॅलॅक्टोज आहे, आपण कसं कन्फर्म करणार? तर बेनेडिक्टसोबत आपण रिॲक्शन करणार, बर्डफ्लोटसोबत रिॲक्शन करणार आणि आपल्याचं PPT तयार होतो. त्याच्यावर आपण इंडिकेट करतो की आपला कंपाऊंड हे गॅलॅक्टोज आहे. दॅट इज वन ऑफ द आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ गॅलॅक्टोज. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ D-गॅलॅक्टोज. आधी ऑक्सिजन काढायचं, नंतर त्याचं फ्रेम काढून घ्यायचं, नंतर त्याला आपण बॉन्ड जोडतो आहे. हे जे आपण बॉन्ड जोडतो त्याच्यामध्ये जे काही OH आणि H आहेत हे कसंही कुठेही काढायचं नाही आहे. एक स्पेसिफिक दिलं आहे. OH वरच्या साईडला, H खालच्या साईडला, इथं OH, इथे H, OH, H, H, OH आणि CH2OH. तसं काढलं तरच हे गॅलॅक्टोज होतो, D-गॅलॅक्टोज. नाही तर हे स्ट्रक्चर तुमचं चुकतं आहे. Next, third example, that is mannose. It is a hydrolysis product of plant monosons and gums. आपलं मॅनोज हे गम्स नाही तर मोनोसन्स ह्या प्लांट प्रोडक्टपासून आपल्याला मॅनोज हे मोनोसॅकराइड भेटतो. इट इज अ कॉन्स्टंट of prosthetic polysaccharides. Prosthetic means artificial. Prosthetic polysaccharides of albumin, globulins and mucoproteins. It frequently occurs in glycoprotein. Monos is converted into glucose in animal. आपण सांगितलं की जे काही आपण खातो इट इज अल्टिमेटली कन्वर्टेड इंटू ग्लुकोज. तसं आपल्या बॉडीमध्ये मॅनोज हे converted into glucose.
It can produces Benedict's, Barfords and reagents, forms the oxygen with phenyl hydrazine like glucose. These are some identification tests, and these are the structures of alpha D mannose and beta D mannose. ह्याच्यामध्ये जर करता आपण बघितलं तर फक्त आपल्याला फर्स्ट कार्बनला OH आणि H हे चेंज केलं आहे आपण, त्यासाठी आपण ह्याला म्हणतो अल्फा डी मॅनोज. दिस इज दी बीटा डी मॅनोज. नेक्स्ट मोनोसॅकराइड that is fructose, that is also called as fruit sugar. It is a simple ketonic monosaccharide. This is containing ketonic function group found in many plants where it is often bonded to glucose to form a disaccharide that is called as sucrose. Thus fructose हे ग्लुकोज सोबत जॉइन होतो, दे फॉर्म्स दी सुक्रोज, that is the disaccharide. So that fructose, this is the monosaccharide. Fructose is mainly occur in plants and honey as a oligosaccharide, that is they containing cane sugar, and polysaccharide they containing inulin. मोस्टली आपल्याला फ्रुक्टोज हे कंबाईन स्टेटमध्ये भेटतो. हे आपल्या हनीमध्ये म्हणजे मधात आपला फ्रुक्टोज भेटतो, प्लांट्समध्ये भेटतो इन दी फॉर्म ऑफ ऑलिगोसॅकराइड. दिस इज दी ऑलिगोसॅकराइड. दिस इज द सेकंड क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. दे आल्सो फाउंड इन केन शुगर. केन शुगर म्हणजे ऊसात पण आपल्याला फ्रुक्टोज भेटतो. ऑल्सो इन दी फॉर्म ऑफ पॉलिसॅकराइड, दॅट इज इनुलिन. Fructose is a ketoses, they containing ketonic function group. It reacts with reducing agents like Fehling solution, Tollens reagent. These are the identification test of fructose. With phenyl hydrazine it forms the oxazone as glucose. हे तुम्हाला प्रॅक्टिकलला कळेल ओसोजोन म्हणजे काय. दॅट इज फॉर्म्स दी PPT. Its aqueous solution shows the property of muta rotation, that is the change in specific rotation on standing. The aqueous solution of sugar is known as muta rotation. That is the change in specific rotation. The change in specific rotation, muta rotation is due to change in isomer into beta isomers. Alpha converted into beta, तर आपण म्हणतो muta rotation, and vice versa till equilibrium is reached. आता आपण याच्यावर स्ट्रक्चर बघतोय. दिस इज दी बीटा डी फ्रुक्टोपायरनोज, दिस इज दी डी फ्रुक्टोज, and this is the alpha D fructofuranose. याच्यामध्ये जर करता आपण बघितलं, दिस इज कंटेनिंग 2, 3, 4, 5, 6 हे 6 कार्बनचं कंपाऊंड आहे फ्रुक्टोज. दिस इज द डी फ्रुक्टोज, दिस इज द इक्विलिब्रियम स्टेट. ह्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा फॉर्म आहे. अल्फामध्ये OH आपलं ह्या साईडला आहे, बीटामध्ये आपल्याला OH ह्या साईडला आहे ॲट अ कार्बन नंबर 2. सेकंड कार्बनला आपला OH बीटामध्ये ह्या साईडला आहे, अल्फामध्ये ह्या साईडला आहे, त्यासाठी आपल्याला आपण अल्फा फॉर्ममध्ये आपण म्हणतो बीटा फॉर्म. दीज आर दी म्युटा रोटेशन इन दी ॲक्वियस फॉर्म. Fructose is free form, consists of pyranose structure, but combined state it is present in the form of reactive furanose form. This is the furanose form, this is the reactive form. And this is the free form of pyranose of fructose. And this is the structure of fructose. This is very very important. They will ask in your exam, draw the structure of fructose and explain the fructose, or give a write note on fructose.